नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ फक्त एक गोष्ट नाही तर एक प्रवास आहे. आपल्यापैकी अनेक जण अशा टप्प्यावर असतात जिथे आयुष्य थांबल्यासारखं वाटतं. नैराश्य, डिप्रेशन म्हणजे काय? जणू आपण एका खोल विहिरीत आहोत आणि वरचा प्रकाश आपल्याला दिसत नाही. आज मी तुम्हाला एका अशा माणसाची गोष्ट सांगणार आहे ज्याने स्वतःचा प्रकाश कसा शोधला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 5 मिनिटांनंतर तुम्हाला स्वतःच्या समस्यांकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल. अजय नावाचा एक तरुण मुलगा होता. शहरातल्या मोठ्या कंपनीत कामाला होता, पण अचानक त्याच्या आयुष्यात वादळ आलं. नोकरी गेली, जवळच्या व्यक्तीने साथ सोडली आणि अजय डिप्रेशन मध्ये गेला. तो दिवसभर खोलीत अंधार करून बसून राहायचा. त्याला भूक लागायची नाही, कोणाची बोलायची इच्छा व्हायची नाही. त्याला वाटायचं की त्याचं आयुष्य संपलं आहे. घरातले लोक काळजीत होते. शेवटी त्याच्या वडिलांनी त्याला गावाकडच्या घरी नेण्याचा निर्णय घेतला. गावात गेल्यावर अजयच्या आजोबांनी त्याला एक जुनी ओसाड पडलेली बाग दाखवली. ती बाग एकेकाळी खूप सुंदर होती, पण आता तिथे फक्त काटेरी झुडपं आणि वाळलेली झाडं होती. आजोबांनी अजयला सांगितलं, अजय, ही बाग आता तुझी आहे. तुला हवं तर तू हिला जिवंत कर किंवा अशीच सोडून दे. अजयला सुरुवातीला राग आला. त्याला वाटलं, माझं स्वतःचं आयुष्य कोमसलं आहे, मी या बागेला काय सुधारणार. पण काही दिवसांनी त्याला त्या बागेत एक छोटं गुलाबाचं रोप दिसलं, जे काट्यांच्या विळख्यात अडकलं होतं तरी जिवंत होतं. अजयने ठरवले की तो त्या एका रोपाला वाचवेल. त्याने काट्याची झुरपड काढायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्याचे हात रक्ताळले, त्याला थकवा आला. पण दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा काम केले. जसा अजय बागेतला कचरा काढत होता तसे त्याच्या मनातले नकारात्मक विचार हळूहळू कमी होत होते. बागेला पाणी देताना त्याला जाणवले की जसं झाडांना खत पाण्याची गरज असते, तसंच आपल्या मनालाही चांगल्या विचारांची गरज असते. डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी एकदम मोठी उडी मारण्याची गरज नसते. रोज फक्त एक कचरा मनातून बाहेर काढायचा असतो. 6 महिने उलटले. ती ओसाड बाग आता फुलांनी डवरली होती. फुलपाखरं येऊ लागली होती. अजय आता त्या अंधाऱ्या खोलीत बसणारा मुलगा राहिला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर आता तेज होतं. आजोबा म्हणाले, बघ अजय, तू या बागेत काही नवी जादू केली नाहीस. तू कचरा आणि ते अडथळे दूर केलेस जे फुलांना वाढू देत नव्हते. आपलं मनही असंच असतं. आनंद तिथेच असतो, फक्त आपण दुःखाच्या काट्यांनी त्याला झाकून ठेवतो. मित्रांनो, अजयची ही बाग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं मन आहे. जर तुम्ही आज डिप्रेशन मध्ये असाल तर लक्षात घ्या, वेळ द्या. बागेला फुलायला वेळ लागला तसं तुम्हालाही लागेल. स्वतःवर जबरदस्ती करू नका. छोटे बदल करा. आज फक्त अंथरुणातून उठून खिडकी उघडणं हे सुद्धा एक मोठं यश आहे. मदत घ्या. अजयला त्याच्या आजोबांनी मार्ग दाखवला. तुम्हालाही कोणाची मदत लागली तर संकोच करू नका. तुमची बाग अजूनही जिवंत आहे. फक्त थोडा कचरा साफ करायची गरज आहे. तुम्ही एकटे नाही आहात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मी लढणार आहे असं नक्की लिहा. अशा चांगल्या प्रेरणादायी गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.